माणूस जीवन जगतो तर तो स्वतःला कधी काही समजू शकत नाही. कारण बघा, योगी आपण जेव्हा बनतो ना, तर ते जेव्हा तुमचं चित्त शून्य होतं, आपल्याला आता काही प्राप्त करायचं नाही, आपल्याला आता काही पाहिजे नाही. आपण फक्त जे जगायचं ते समाजासाठी जगायचंय. आपल्याला जे जगायचंय ते एका चांगल्या उद्दिष्टासाठी जगायचंय. ही व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते तेव्हा तो योगी बनू शकतो. मला असं म्हणायचंय की नुसतं माळ घालून किंवा नुसते कपडे घालून कोणी भगवे कपडे घालून कोणी योगी बनत नाही. थोडक्यात योगिक तत्वाचा वारसा जोपर्यंत तुम्ही जपत नाही तोपर्यंत तुम्ही योगी बनू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की मला असं वाटतं की अजूनपर्यंत मी काहीच नाही. येणाऱ्या काळात जर मी समजा महाराष्ट्रासाठी काही चांगलं काम केलं तर कुठेतरी ते अजून मला काहीतरी प्राप्त झालं असं मी समजेन. नक्कीच. तू योगिक तत्वाचा अभ्यास म्हटलास तर मला तुला असं विचारावं वाटतं की एक तुझी दैनंदिन दिनचर्या जी आहे ही इतर मुलांपेक्षा किंवा कॉलेज गोईंग मुलांपेक्षा नक्कीच वेगळी असणार आहे. तर साधारण कशी असते दिनचर्या? किती वेळ साधना, किती वेळ निरूपणासाठी किती वेळ देतोस? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तू कसा उपलब्ध असतोस? त्याबद्दल काय सांगशील? कसं असतं की आपली निरूपणाची वेळ असते. आपण दर शनिवार आणि रविवार